आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट तू कामने असो सुखे गावू मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं शिवेचार युक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं वसुदेवसुतं देवकंसचान्दुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वंदे जगद्गुरु मनोजवं मारुततुल्य वेगम भोंगे सोडलेत का जरा भोंगे आहेत का कमी करा थोडेच त्याचे मनोजवं मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यं व्रम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रिं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची आ सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक सेवेलागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा
आजपर्यंत बंद नाही गड्या. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अव्हेरो. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट प्राप्त प्रसंगी. सेवेकरता निवडलेला अभंग महान संत देवचे सुप्रसिद्ध साधू वर्गाचे मूर्तिमंत पतुले महाराष्ट्र भूषण वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वेदाचा अर्थ अनुकूल समर्थ माझ्या वारकऱ्यांचा परमार्थ जगताचे गुरु जगद्गुरु तुकोबा बाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा बाराय सांगतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झाल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर नेमका भक्ताच्या जीवनामध्ये होणारा फायदा या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. या ठिकाणी श्री क्षेत्र गणेशवाडी नजीक असलेलं श्री क्षेत्र संगमेश्वर आणि या श्री क्षेत्र संगमेश्वराच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण काय एकत्र आलो काही सांगण्याची गरज आहे कुणाला. महाराज अखंड शिवनाम सप्ताह महाराज अखंडरित्या चालू आहे आपला हा सप्ताह. काय भव्य दिव्य स्वरूपाचं निवेदन आहे महाराज. आल्या तर वाटलं कोण येत आहे का नाही ऐकायला मला प्रश्नच पडला होता बरं का. पण फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये निवेदन आहे महाराज. खऱ्या अर्थानं महेश महाराज मी कायम कीर्तनामध्ये सांगत असतो गड्या कोणतंही कार्य करा पण ते एकट्याचं काम नाही. नवे हा एकल्याचा खेळ मनोवनी मिळ जमविला किंवा मिळविला एकट्याचं काम आहे का महाराज. एकट्याचं काम नाही महाराज. सप्ताह करायचा असेल कोणतंही कार्य असू द्या एकट्याचं काम नाही महाराज. त्यामध्ये हरिभक्त प्रणामचे मृदंग सम्राट खऱ्या अर्थानं तुम्ही गेले 3 दिवस ज्यांचा मृदंग ऐकत आहात नवे नवे महाराज गेल्या अनेक वर्षापासून ज्यांचा तुम्ही मृदंग ऐकत आहात त्या हरिभक्त प्रणाम आपल्याच कर्जत तालुक्याचं श्रीगोंदा तालुक्याचं नवे नवे अहिल्यानगरचं भूषण आमच्या हरिभक्त परायण वैकुंठवासी बाळू महाराजांचे चिरंजीव आमचे परमपूजनीय आमचे जिवलग मित्र महेश महाराज. एकदा महेश महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज संप्रदायामध्ये पक्वाज वाजवणारे कमी नाही भरपूर पण जशी चाल तसा ठेका जशी चाल तसा रिदम आणि जशी चाल तशी गुपकी फक्त आमच्या महेश महाराजाकडे फार गोड आहे. आणि खरं सांगू की रक्तात लागतंय व ते परमपूजनीय वैकुंठवासी बाळूबाबांची कृपा झाली आमच्या महेश महाराजांवरती. आमचे महेश महाराज असतील खऱ्या अर्थानं सुरुवातीला ज्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली पंचपदी केले ते हरिभक्त पारायण परमपूजनीय गुरुवर्य. अगदी 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 मी लहान असल्यापासून जे मला बघतात आणि मीही लहान असल्यापासून ज्यांना बघतोय पण गडी काय बदलला नाही हाय असाच आहे अजून. काहीच बदल नाही. काय जणांची जाळी पिकती दाढी वाढती दाढीची काही करताना भरवसा नाही पण महाराज त्यो गडी ना महाराज जसा बघतोय तसाच आहे बुवा. आमचे परमपूजनीय गुरुवर आमचे बंकड बाबा आमच्या बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. पुरुष वर्ग आहे आपत्ष्टगणवत्र मित्र परिवार आमच्या महिला मंडळ आहे ज्यांची प्रथम चाल आता गायली ते हरिभक्त परायण आपल्याच कर्जत तालुक्याचा अहिल्यानगरचं भूषण हरिभक्त परायण मरळ महाराज असतील. त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे कदम महाराज असतील. त्याचबरोबर हरिभक्त परायण वारकरी संप्रदाय उपासना करणारे मंगेश महाराज आहेत. हरिभक्त परायण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये उपार राहिलेले हरिभक्त परायण शिष्टीमुळे गोठाळा झाले मला ऐका येत नाही अजिबात. आमची सतीश महाराज हरिभक्त परायण गणेश महाराज वारकरी संप्रदायाची उपासना करणारे सर्वच वारकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर कीर्तनकार प्रवचनकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं ज्यांचा सुंदर असा चॅनल आहे काय दादाचं नाव आमचे किशोर दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. फार त्यांचा गोड चॅनल आहे आणि सबस्क्राईब बी भरपूर झालेले आहे. चॅनलवाली लईत पण सबस्क्राईब नाहीत. आमच्या वाहगाचे 4,500 5,000 सॅक्रिफाईस पूर्ण होत आल्यात. आमचे किशोर दादांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विश्वमावली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमचे सुंदर असे बाल गोपाळ सुद्धा या ठिकाणी आहेत. फार द्यावे तेवढं धन्यवाद. आमचे बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. मला लहानपणापासून बघत असलेले आपल्याच परिसरातले सगळे वारकरी माळकरी गावकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. ज्यांच्या आदेशानं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा एक वाला आहे. 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली ते हरिभक्त परायण माझ्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आमचे ठोंबरे बाबा
ठमरे बाबांनी फोन केला, म्हटले महाराज तुमचा दिवस कोणता घालू? म्हटलं 10 आणि 13 सोडून कोणता बी घाला, आपल्याला काय अडचण नाही, फक्त 10 आणि 13 घालू नका, ते लय अडचण आहे म्हणले. मग त्यांच्याच कृपा आशीर्वादाने मला हा तिसरा दिवस माझ्या वाटेला आला. फार भव्य दिव्य स्वरूपाचं निवेदन आहे. जगाचा मालक संगमेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये सेवा चालू आहे आणि सेवा आपल्याला 1 तासामध्ये उरकायची. काही लोक म्हणतील महाराज 1 तासात कसं उरकावा? खरं सांगू, 1 तासामध्ये काय होऊ शकत नाही महाराज. 1 तास उडला खटवंगरायाशी, भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. 1 तास उरला होता फक्त खटवंग राजाला. मग महाराज आपल्याला 4 चरण बघायचे, मोकळ्या म्हणून तुम्ही फ्रेश मी फ्रेश, बरोबर 9ला कीर्तन सुटणार. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. महाराज जन्माला आल्यानंतर प्रत्येकानं कोणाचा नाही कोणाचा दास झालं पाहिजे. पण महाराज मी सांगू कीर्तनामध्ये वाक्य, माझ्या कीर्तनातलं वाक्य घेऊन जा महाराज. जीवन जगत असताना अशा माणसाचं, अशा देवाचं, अशा संताचं दास्यत्व करायचं की परत कोणाचं दास्यत्व करण्याची वेळच नाही पडली पाहिजे. असे कोण? जगाचे मालक. जगाच्या मालकाचं दास्यत्व करायचं. बर, जगाच्या मालकाचं दास्यत्व करत असताना महाराज सेवा करण्यामध्ये मध्ये फरक आहे. कसं? ऐका. वर्ग 4 पडतात. पहिला वर्ग असा आहे फक्त परमार्थ करतो, दुसरा वर्ग आहे फक्त संसार करतो, तिसरा वर्ग आहे संसारही करतो परमार्थही करतो पण अंतःकरणातून परमार्थ करतो, आणि चौथा वर्ग असा आहे संसारही करतो परमार्थही करतो पण अंतःकरणातून मात्र फक्त संसार करतो. विठ्ठल पहिला वर्ग फक्त प्रपंच, दुसरं काही बघत नाही महाराज, फक्त प्रपंच. देवाचा आणि त्याचा काही संबंधच लावून घेत नाही तो. देवानं आपल्याला सुंदर असा नरदेह दिला, त्या जगाच्या मालकाचं आपण भजन केलं पाहिजे, अजिबात काय संबंध लावून घेत नाही, फक्त संसार. पण खरं सांगू का, संसार करत असताना सुद्धा महाराज तो नुसता संसार करत नाही, त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा एक गणित आहे. काय? वाढावे संताना गृही व्हावे धन धान्य, व्हावे धन धान्य गृही व्हावे धन धान्य, आणि गृही व्हावे धनधान्य. खरं सांगू का, तो संतती वाढवण्यामध्ये व्यस्त आहे, संपत्ती वाढवण्यामध्ये व्यस्त आहे. पण खरं सांगू का, माझ्या जगद्गुरु तुकोबा विश्वमौली ज्ञानोबा आधी करून थोर संतांना असं सांगितलं महाराज की काही गोष्टी ह्या प्रारब्धावरती, अन्न मान धन येतो प्रारब्ध अधीन. अन्न जर तुमच्या प्रारब्धामध्ये अन्न असेल तरच तुम्हाला मिळणार बुवा. अन्न मान, प्रत्येकाला वाटतं समाजाने माझी किंमत केली पाहिजे, समाजाने मला मान ठेवला पाहिजे, समाजाने मला शब्दाला मान दिला पाहिजे. पण खरं सांगू का, समाजानं तुमचा शब्द मानावा का ना हे सुद्धा तुमच्या प्रारब्धामध्ये पाहिजे बुवा. अन्न मान आणि धन. सांगू, कितीही पळापळी करा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती काबड कष्ट करा, किती धावपळ करा, पण खरं सांगू का महाराज, तुमच्या प्रारब्धामध्ये जर धन नसेल तर बंकट बाबा धन मिळणार नाही बरं का. ते प्रारब्धामध्येच पाहिजे हो. किती काबड कष्ट करा, पण जर तुमच्या प्रारब्धामध्ये धन असेल महाराज, तुम्ही काबड कष्ट कमी करा, कमी कालावधीमध्ये लवकर तुम्ही श्रीमंत होताल, पण प्रारब्धामध्ये धन पाहिजे. आपला बी बारीक विचार केला संप्रदायकरांचा तर सांगू तुम्हाला, समाजानं मान द्यावा, समाजाने किंमत द्यावा. आपल्या संप्रदायामध्ये सेवा करत असताना महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक व्हावा, याच्या सुद्धा माग प्रारब्ध आहे महाराज. अन्न मान आणि धन या 3 गोष्टी प्रारब्धावर. सांगू, फक्त संसार करतो बोतो, देवाचा त्याचा काही संबंध लावून घेत नाही. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालत नाही, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालत नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, भजन नाही, पूजन नाही, अजिबात काही करत नाही महाराज. फक्त संसारामध्ये व्यस्त, फक्त संसारी. पण खरं सांगू का,
दुसरा वर्ग असा आहे फक्त परमार्थ करतो, जपे तपे बम बम करणारे, 12 वर्ष अनुष्ठान करणारे, योग याग जप तप ध्यान धारणा करणारे फक्त परमार्थ करतात महाराज, दुसरं काही बघत नाही महाराज. का विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता, त्यांना दुसरं काही आवडत नाही महाराज. आणि तिसरा वर्ग असा आहे संसारही करतो परमार्थही करतो पण अंतकरणातून मात्र परमार्थ करतो. सांगू तुम्हाला, तुम्ही आम्ही लोक इतका परमार्थ करतो, इतकी कडक कपडे घालतो, रोज 2 कीर्तन करतो, पण खरं सांगा अंतकरणातून परमार्थ आहे का बाह्य रंगातून? बाह्य रंगातून. बर, लईच कडक कपडे घातले म्हणजे परमार्थ होतो? लईच मोकळ्या मनाने सेवा केली म्हणजे परमार्थ होतो का महाराज? कितीही सेवा करा पण अंतकरणातून जर प्रपंच असेल तर तो परमार्थ सफलतेला जात नाही. सांगू तुम्हाला. आणि चौथा वर्ग असा संसारही करतो परमार्थही करतो पण अंतकरणातून मात्र फक्त प्रपंच करतो, फक्त प्रपंच. सांगू तुम्हाला, 4 वर्ग आहेत. एक वर्ग संसार करतो, दुसरा परमार्थ करतो. एक वर्ग संसारही करतो परमार्थही करतो पण अंतकरणातून परमार्थ करतो. आणि चौथा वर्ग असा आहे संसारही करतो परमार्थही करतो पण अंतकरणातून फक्त प्रपंच करतो. विठ्ठल आणि आज ज्यांच्या दरबारामध्ये सेवा आहे महाराज ते भोले बाबा आहेत. सांगू, आपण ज्या जगाच्या मालकाचं भजन करतो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, पण त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सुद्धा सेवा करणारा एक वर्ग म्हणजे तो आमचे भोले बाबा. जगाच्या मालकाची सेवा केली कशी? आपण जशी वारी करतो तशी भोले बाबानं वारी केली. माहिती तुम्हाला? कैलास पर्वतावरून भोले बाबा जर वारीला निघाले तर आई साहेबानं आरडून सांगावा, ओ स्वामी कुठं चालला तो? म्हणले चाललो वारीला. म्हणले तुम्ही एकटे वारीला चाललात पण माझी बी इच्छा आहे वारीला येण्याची, तुम्ही एकटे जाऊ नका. महाराज शंकर भगवान परमात्मा भोले बाबा आणि पार्वती आईसाहेब वारीला निघाले. पुरुष वर्ग महिला मंडळ ऐकून जा. पार्वती माता वारीला निघाली, भोले बाबा वारीला निघाले. मग मला सांगा गणपती बाप्पाला दम निघन काय? गणपती बाप्पानं बेड मधूनच हाक मारली डायरेक्ट, आय मम्मी कुठं? मला सोडून जमायचं नाही, मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचे. शंकर भगवान परमात्मा पार्वती आई साहेब महाराज आणि गणपती बाप्पा आले ना वारीला. योगा योगानं बरोबर संकेत महाराज पहाटे 4च्या सुमारास भोले बाबा पंढरपूर मध्ये पोहोचले. आणि मग पोहोचल्यानंतर बघितलं तर महाराज सगळे वारकरी मंडळी आनंदाच्या जोशामध्ये महाराज भगवंताचं नामस्मरण करत होते. नामस्मरण सोपं नाही महाराज, असं गोड नामस्मरण करत होते. आणि जगाच्या मालकाला जागे उठा पांडुरंग वैष्णवांचा मेळा गरुडा पायी घातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी घातला. माझं प्रत्येकाला सांगणे, माझ्या भोले बाबानं जशी वारी केली तशी वारी तुम्ही सुद्धा केली पाहिजे. आता आपलं लय अवघड, एक वारकरी घरातून निघाला का घरची म्हणतात जाव आपण 21 दिवस घरी येऊ नका, वैतागलेले असतात महाराज. पण भोले बाबानं जशी वारी केली मला तशी वारी करणं आपलं काम आहे. सहकुटुंब सहपरिवार. मग
त्या जगाच्या मालकाचे भजन, जगाच्या मालकाची वारी, जगाच्या मालकाचं नामस्मरण, जर त्या जगाच्या मालकाचं नामस्मरण केलं त्याचा फायदा काय होतो ऐकून जागरा. एक ग्रस्त माझा जगद्गुरु तुकोबाराकडे गेला, म्हटलं महाराज जन्माला आल्यानंतर जगाच्या मालकानं तुम्ही आम्हाला नरदेह दिला हे आम्हाला मान्य आहे, पण जन्माला नंतर जगाच्या मालकाचं दास्यत्व केल्यानंतर, जगाच्या मालकाचं भजन केल्यानंतर नेमकं त्या भजन केल्याचा फायदा नेमका आम्हाला काय होणार. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं त्या भगवंताशी जर तुम्ही दास झाला तर त्या भगवंताच्या दासाला, भगवंताच्या हरिभक्ताला 3 लोकांमध्ये भीती राहणार नाही. आणि याचं उत्तर अभंगाच्या पहिल्याच्या हरीच्या दासा काही, हरीच्या दासा काही, हरीच्या दासा काही, हरीच्या दासा काही, हरीच्या काय गात्यात आमची वारकरी मंडळी. वा 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 वा. लहान आतडे मोठे आतडे अशी हलून 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 पुन्हा जागेवर बसली बुवा. इतकं गायन. आणि तुम्ही साधी टाळे सुद्धा वाजे ना त्या महाराजाच्या का चालीला तुम्ही. आता काय उपयोग आहे टाळी वाजून. इष्टी निघून जायची तुम्ही इष्टी टाळून हात करतो बराच, त्या काय उपयोग आहे. कीर्तनामध्ये टाळी वाजली पाहिजे पण कवा ऐकून जा. आमच्या महेश महाराजांचा एखादी लग्गी गुपकी जा नातीन दाडा नातीन दाडा थांबा थांबा अशी गुपकी जर पटली टाळी मोकळ्या म्हणून वाजली पाहिजे. आमच्या हरिभक्तापर्यंत अशी गोड गायन करतात. एखादी चाल पटली आला बी पटली लकप पटली तर टाळी वाजली पाहिजे. तुम्हाला माहिती नाही टाळी का वाजवायची कीर्तनात. संकेत महाराज मी कीर्तनामध्ये सांगत होतो बंकट बाबा, ज्याला वाटतं यमाना आमची टाळ टाळ करावी त्याने कीर्तनात टाळी वाजवावी. आता वाजवायची का नाही तर तुम्ही ठरवा. आता मी काही बोलत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. आम्ही त्या भगवंताचे दास झालो. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झाल्यानंतर आम्हाला या 3 लोकांमध्ये भीती राहिली नाही. स्वर्ग स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या 3 लोकांमध्ये आम्हाला भीती राहिली नाही महाराज. का आम्ही त्या भगवंताचं दास्यत्व केलं, भगवंताची सेवा केली महाराज. सांगू तुम्हाला त्या भगवंताची सेवा केल्यानंतर महाराज तो भगवंत भक्तावरती इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो. किती प्रेम करतो सांगू तुम्हाला.
माझ्या माऊली ज्ञानोबाने त्याच्याकडे एक ओबी खर्च करावा, त्या प्रेमाची उपमा सादर करावं. कशी सांगू? तया एकवटलिया प्रेमा, तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. जगाच्या मालकाला विचारलं भक्त म्हणजे कोण, तुम्ही म्हणजे कोण? जगाच्या मालकाने सांगितलं मी म्हणजे माझं फक्त शरीर आहे, माझा आत्मा जर कोण असेल तर तो माझा भक्त आहे. म्हणून महाराज वारकरी संप्रदायामध्ये एवढे मोठे संत होऊन गेले महाराज, पण भगवंताचं नामच म्हणून सोडलं नाही. महिला मंडळ सांगू तुम्हाला, एक तर भगवंताच्या नामस्मरणाची सवय लागत नाही, स्पष्ट बोलतो मी, लागत नाही. आणि लागली का मग ती सुटत नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खिळे, अहो रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण किंवा दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंदा ते पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदा ते पोवाडे, गोविंदा ते पोवाडे. संकल्पिला देह देवा. त्या जगाच्या मालकाचं रात्रंदिवस जर भजन केलं महाराज, तर तो जगाचा मालक इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो. किती प्रेम करतो सांगू तुम्हाला? अरे भक्तानं पायामध्ये चप्पल घालू नाही. ऐकून जा माझ्या कीर्तनातलं वाक्य. जगाच्या मालकाची कृपा झाली, जगाच्या मालकाचं प्रेम जर तुमच्यावरती झालं महाराज, तर त्या भक्तानं पायामध्ये चप्पल घालू नाही. राणा वनामध्ये काट्या कुट्यामध्ये बिंदास्त पळावा त्या भक्तानं. आणि माझ्या जगाच्या मालकानं जर ठरवलं माझ्या भक्ताला नाही काटा मोडून द्यायचा महाराज, तर तो माझा जगाचा मालक भक्ताला काटा मोडून देत नाही. मी सांगत नाही. देवरा की तया मारील कोणा, देवरा की तया मारील कोणा, देवरा ही तया मारील कोणा, देवरा ही तया मारील कोणा, देवरा की तया मारील कोणा, देवरा ही मोडे काटा हिंद तावना, मोडे काटा हिंद तावना, मोडे काटा हिंद तावना, देवरा की तया मारील कोण, देवरा की तया मारील कोण, देवरा की तया मारील कोण, देवरा की तया मारील मोडे काटा हिंड तावन. जगाच्या मालकाचं जर प्रेम झालं, कृपा झाली तर महाराज मग न मोडे काटा हिंड तावन, देव राखी तया. माझ्या जगाच्या मालकानं ठरवलं माझ्या भक्ताला नाही काटा मोडून द्यायचा. माझा जगाचा मालक भक्ताला काटा मोडून देत नाही महाराज. इतकं प्रेम करतो महाराज तो भगवान परमात्मा भक्तावरती महाराज. पण आपण सेवा तशी केली पाहिजे. सांगू, जगाच्या मालकाचं भजन करण्याकरता, सेवा करण्याकरता महाराज इंद्रियाला सवय लागली पाहिजे. महिला मंडळीकडे लक्ष द्या, पुरुष वर्ग बारकाले खेळू द्या, आपलीच आहे ती, खेळतच असते. त्यांनी कीर्तनात नाही खेळायचं, मग खेळायचं कुठं? आणि आपण हिथून हिसकावून दिलं पुन्हा वैद्य इकडे येतं काय? आणि तो लेगवा ठळाले असं झालंय बाबा. तुम्हाला सांगतो, ही बारकाला गडी कीर्तनात आलं का जुन्यांना लई नाद शिकलं नाही हो. पलीकडचं सांगतो, या जुनं इतकं खतरनाक आहे. अशी बारकाली पोरं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिली संकेत महाराज. आता टाळ मरण महाराज इकडे तिकडे होत असतो. कदम महाराज बाबा होत असतो महाग पुढे जात बंकड बाबा. टाळ महाग पुढे वाजला का
त्या म्हाताऱ्याने हिसकवायचं आणि त्याला म्हणायचं, ए पोरिया गप, तुला नाही येत टाळ वाजवायला. आता एवढ्या पब्लिक मध्ये एवढ्या समाजामध्ये त्याचा अपमान केला, तो कशाला काशी कराय परत इकडे येईल. ते म्हणतो, ए बाबा खेळ तुझा टाळ, की तुझी माळ, आणि तपला तू एकटाच ढिंगाणा घाल, आम्हाला काय करायची म्हणतो. चाललो बांग बांग बांग, लगेच चालला डीजे पुढे घेऊ. ह्याच लय अवघड आहे महाराज. येऊ द्या तरुण पोरं, तरणा भाग्य म्हणतो नटे हरी कीर्तन आलं पाहिजे महाराज. चला पुढे चालला होता आपला विषय, करू पहिल्यापासून सुरू. जगाच्या मालकाचं भजन होण्याकरता महाराज तशी इंद्रियाला सवय लागली पाहिजे. जोपर्यंत इंद्रियाला सवय लागत नाही तोपर्यंत भजन होत नाही. एक चालू घडामोडीचं उदाहरण देतो महाराज. सवय लागली तर भजन आहे, नाही तर भजन नाही. परमपूजनीय गुरुवर बाबा महाराज इंगळे सांगायच्या कीर्तनामध्ये, एक सुंदर तरुणी, तिचं लग्न झालं, तिला पुणे सिटीमध्ये दिली. बघा बरं का, सुंदर तरुणी, दिसायला सुंदर महाराज, तिचं लग्न झालं, तिला पुणे सिटीमध्ये दिली. आणि पुणे सिटीमध्ये दिल्यानंतर महाराज आता खेड्यातली भाषा आणि पुण्यातली भाषा जमीन आसमानचा फरक आहे. आता खेड्यातली भाषा सांगायलाच नको, आणि पुण्यातली भाषा साचा आणि मवाळे में तुले आणि रसाला शब्द जैसे कळला अमृताचे, इतकी गोड बोलतात महाराज पुण्यातली माणसं. ही ट्रान्सफर खेड्यामधून खेड्यागावातून पुण्यात झालं होतं. पती घरी आला, 4 पाहुणं घरी आलं, आणि पतीनं सांगितलं म्हणलं 4 कप ठेव. 4 कप ठेव म्हणल्यानंतर ती किचन मध्ये होतं आणि ही गडी हॉल मध्ये होतं. ती किचन मधूनच वराडली, हा ठेवते. आता हा तो म्हणला, असलं उगरीटन असला वंगाळ शब्द आपल्या अख्ख्या पुण्यात कुणी बोलत नाही रे म्हणला. हा ठीक आहे, भाषा झाली का म्हणला. तो तिच्यापाशी गेला, म्हणलं हे पुणे, पुण्यात तिथे काय उणे, तिथं थोडं चांगलं बोलावं लागतं. म्हणलं आमच्याकडे असली भाषा जमत नाही. म्हणले हा म्हणायचं नाही, मग हाच्या जागेवर काय म्हणायचं. ती म्हणली हो म्हणायचं. तो म्हणला हो म्हणायचं. ती म्हणले काय म्हणायचं. तो म्हणला हो म्हणायचं. म्हणले बघा विसरायचं नाही. 4 पाहुणं घरी जर आलं, मी जर काय म्हणलो, काय बोललो तर हो म्हणायचं, हा म्हणायचं नाही. चालतंय म्हणले, काय अडचण नाही. तो म्हणला काय म्हणायचं. ती म्हणली हो म्हणायचं. तो म्हणला काय म्हणायचं. ती म्हणली हो म्हणायचं. तो म्हणला काय म्हणायचं. हो म्हणायचं. ना 12 पर्यंत काय अडचण नाही. आता 15 मिनिटं प्रॅक्टिस घेतली महिला मंडळ, 15 मिनिटं, आणि 16व्या मिनिटाला फक्त उलटा प्रश्न विचारला, काय म्हणायचं. ती म्हणली हो म्हणायचं. तो म्हणला आता तुझ्या ध्यानात बसलं का. ती म्हणली हा. अयो, तुम्ही 15 मिनिटं प्रॅक्टिस घेऊ नका, 20 मिनिटं घ्या. बंकड बाबा 20 मिनिटं नाही, मुन्ना दादा तुम्ही 10 दिवस प्रॅक्टिस घ्या. पण तिचा हा जोपर्यंत बाहेर निघत नाही आणि हाच्या जागा जोपर्यंत हो येत नाही तोपर्यंत ती हो म्हणणार नाही. अगदी तसं जोपर्यंत आपल्या इंद्रियाला भजनाची सवय लागत नाही तोपर्यंत भजन होत नाही. एक वारकरी पहाटे 4ला उठायचं. ऐका, एक वारकरी पहाटे 4ला उठायचं, काकडा करायचा, हरिपाठ करायचं. अंगावर पाणी पडलं की 7 मिनिटात हरिपाठ करून बाथरूम मधून बाहेर निघायचं. 7च मिनिटात बुवा. पहाटे 4ला उठायचं, काकडा करायचा, अंगावर पाणी पडलं की हरिपाठ करायचं. आयुष्यभर त्या वारकऱ्याने साधना केली महाराज, आणि ती कर्मधर्म सगळ्यांना वारकरीच मरून पावलं. आणि ह्या जगामध्ये चांगल्या लोकांना लवकर तिकीटही मरळ महाराज, चांगल्याच लोकांना का तिकीट भेटतंय. जो गावाच्या काम येतो, परिवाराच्या काम येतो, जिल्ह्याच्या काम येतो, तालुक्याच्या काम येतो, महाराष्ट्राच्या काम येतो, नवे नवे या भारत देशाच्या काम येतो. जो वारकऱ्याची सेवा करतो, सज्जनाची सेवा करतो, अतिथी आलिया दारी नाही म्हणतो महाराज, अशा वारकऱ्याची सेवा करतो ना महाराज, अशा लोकांना चांगल्या तिकीट आहे. का लय अभ्यास केला बा मी, तेव्हा लक्षात आलं, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला महाराज. जो सगळ्याला आता जा पलीकडं, अरे बसल्यात रे बारकाली लेकर, बसू दे, ऐकून ते 2 शब्द त्यांना. आपलंच आहे का, बसवा खाली. विठ्ठल कुठं चाललं होतं आपलं, हो का असं गोठाळ होतं. मग मी पहिल्यापासून चालू करीत असतो. कुठं चाललं होतं. वा वा वा, सुज्ञ मंडळी ऐकायला बसल्यात बरं का. पुढं वारकरी पहाटे 4ला उठायचं, काकडा करायचा, अंगावर पाणी पडलं की हरिपाठ करायचं. आणि ते वारकरी मरण पावलं. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. अर्ध्या मिनिटापूर्वी आपण हितो होतो, ते बी तुम्ही असल्यामुळे गावलं नव्हतं, गावलंच नसतं, मी डायरेक्ट पहिल्यापासून सुरू केलं असतं. महाराज इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, वारकरी मरण पावलं. महिला मंडळ, पुरुष वर्ग वारकरी मरण पावलं नंतर दारामध्ये बसवतात पाट्यावरती. कशाला.
आंघोळीला. म्हणजे तुमची ना आमची प्रथा सारखी. आमच्याकडे माणूस मेला की लगेच जळतं, तुमच्याकडं कोण म्हणलं वारल्यावर? पर्याय नाही महाराज, नियम एकच आहे आपला. ते वारकरी पाटावरती बसवलं, पण त्या वारकऱ्याचा नियम होता महाराज, पाटा 4ला उठलं की काकडा करायचं ना, अंगावर पाणी पडलं की हरिपाठ करायचं. इतकी सेवा महाराज. आणि ती वारकरी पाटावरती बसवलं महाराज. आणि ती वारकरी पाटावरती बसवल्यानंतर महाराज एकाने तांब्यामध्ये पाणी घेतलं, त्या वारकऱ्याच्या अंगावरती ओतलं. माहिला मंडळ, जसं त्या वारकऱ्याच्या अंगावरती पाणी पडलं महाराज, तसे त्या वारकऱ्याचे लागले ओठ हालायला. आता वारकऱ्याचे ओठ हालायला लागले, आंघोळ घालणारा गडी जागेवर थांबला असते ना काय? आंघोळ घालणारा गडी 240च्या स्पीडनी घरी. वारकरी मरण पावलाय, अंगावरती पाणी पडलंय आणि वारकऱ्याची ओठ हालतायत. ऐकून जा पुरुष वर्ग, महिला मंडळ. आयुष्यभर साधना केली महाराज, हरिपाठ केला, काकडा केला, आणि अंगावरती पाणी पडल्याबरोबर हरिपाठ केल्याचा फायदा असा झाला, तर अंगावरती पाणी पडलं का हरिपाठ करायची सवय लागली महाराज. वारकरी मरण पावला, पण वारकरी मरण पावून सुद्धा महाराज त्याच्या इंद्रियाला लागलेली सवय सुटली नाही. यालाच म्हणायचं, पडिले बळन इंद्रियाचा कळा, भाव तो निराळा नाही तुझा, भाव तो निराळा नाही तुझा, भाव तो पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा. इंद्रियाला सवय लागली पाहिजे महाराज. इंद्रियाला सवय लागली की भजन होतं, पण खरं सांगा गड्या, जोपर्यंत इंद्रियाला सवय लागत ना तोपर्यंत भजन होत नाही. पण खरं सांगा, त्या जगाच्या मालकाचं भजन केल्याचा फायदा नेमका काय, आणि त्या जगाच्याच मालकाचं भजन का करावा? ऐकून जा. एक वारकरी जसं जन्माला आलं महाराज, तसं 5वीला त्याच्या गळ्यामध्ये माळ पडली. महिला मंडळ, पुरुष वर्ग, जसं वारकरी जन्माला आलं तसं त्याच्या 5वीला माळ पडली महाराज त्याच्या गळ्यामध्ये. आयुष्यभर साधना केली महाराज, आयुष्यभर साधना केली महाराज. आणि वय वर्ष 72. 72व्या वर्षी त्या वारकऱ्याचं हृदयाचं ऑपरेशन निघालं. का? त्या जगाच्या मालकाची सेवा करायची. ऐकून जा. 72व्या वर्षी त्या वारकऱ्याचं हृदयाचं ऑपरेशन निघालं महाराज. 9 तास त्या हृदयाचं ऑपरेशन चाललं महाराज. महेश महाराज 9 तास 9 तास शस्त्रक्रिया झाली महाराज त्याच्यावरती. आणि 11व्या तासाला तो वारकरी ज्या वेळेला शुद्धीवरती आला महाराज, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर साहेबानं त्याच्या हातावरती बिल दिलं, ती ऑपरेशन केल्याचं, हृदयाचं ऑपरेशन केल्याचं बिल. तब्बल संकेत महाराज व्यंकट बाबा 32 लाख रुपयाचं बिल दिलं होतं महाराज. ते 32 लाख रुपयाचं बिल त्या वारकऱ्यानं पाहिलं, आणि ते वारकरी लागलं ढसा रडायला. आता काय करावा? वारकरी रडायला लागलं महाराज. डॉक्टर साहेबाच्या लक्षामध्ये आलं, म्हणले वारकरी गरीब दिसतंय, पैसे कमी दिसतात वारकऱ्याकडे. डॉक्टरने सांगितलं, वारकरी दादा 32 लाख रुपयाचा आकडा जरा जास्त वाटतोय का? एक काम करा म्हणले, त्यातले 28 लाख द्या, बाकीचे माफ करतो. वारकऱ्याने सांगितलं, डॉक्टर साहेब 32 लाख रुपयाचं बिल मी पाहिलं म्हणून मी रडत नाही. तुम्ही माझ्या हृदयाची नव्हता शस्त्रक्रिया केली, 32 लाखाचं बिल पाहिलं म्हणून मी रडत नाही. तुम्ही माझ्याकडून 32 ना 35 लाख घ्या, काही अडचण नाही. डॉक्टर म्हणले, वारकरी दादा तुमच्याकडे पैसा संपत्ती सगळं भरपूर आहे, मग तुम्ही रडताय कशामुळं? त्या वारकऱ्याने इतकं गोड उत्तर दिले आणि सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही माझं हृदय बाजूला केलं, शस्त्रक्रिया केली महाराज. किती तास केली तुम्ही? 9 तास. 9 तास शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्ही त्या 9 तासाचं बिल काढलं 32 लाख रुपये. पण माझ्या जगाच्या मालकाने जन्माला आल्यापासून ते आता 72 वर्षापर्यंत माझं हृदय सांभाळलं, मला सांभाळलं, पण आतापर्यंत जगाच्या मालकाने 1 रुपयाचा मोबदला माझ्याकडून घेतला नाही, म्हणून मी रडतो. याला म्हणायचं सेवा महाराज. जगाच्या मालकाने किती गोड नरदे दिला हो महाराज. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, भज मन नारायण, भज मन नारायण. महाराज
एवढा अनमोल किमतीचा जगाच्या मालकानं नरदेह दिला महाराज, मोबदला न घेता दिला, फुकाट दिला, म्हणून त्या जगाच्या मालकाची सेवा करायची. बस. अजून एक उदाहरण सांगतो. का त्या जगाच्या मालकाचं भजन करायचं, का त्या जगाच्या मालकाची सेवा करायची, का त्या भगवंताची वारी करायची. ऐकून जा महाराज, वारकऱ्यावरती भक्तावरती त्या जगाच्या मालकाचं इतकं प्रेम, इतकं प्रेम, इतकं प्रेम महाराज, त्या प्रेमाला उपमाच नाही हो. किती प्रेम महाराज. वारकऱ्यावरती एखादं संकट आलं तर माझ्या जगाच्या मालकानं झेलावा. किती प्रेम करतो महाराज. आशे भक्ताचे घरी कामे न सांगता, इतकं प्रेम करणारा महाराज. सांगू, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या संतांचे चरित्र तुम्हाला माहिती आहे महाराज, सगळ्या संतांचे चरित्र तुम्हाला माहिती आहे. पण आज अशा संतांचे चरित्र तुमच्या समोर मांडून जाणारे महाराज, तुम्ही फक्त नाव ऐकलं असेल. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात श्रीमंत संत महाराज आणि सगळ्यात गरीब संत म्हणून होऊन गेले महाराज, ते लाखा महाराज. मीराबाईसाठी घेतो विषाचा तो प्याला, लाखा कोलाट्याचा ढोल पेटी. काय त्या लाखा महाराजाची सेवा. ऐकून जा काय सेवा होती. महेश महाराज, लाखा महाराजानं यात्रेमध्ये जत्रेमध्ये ढोल वाजवावा, त्यांची धर्मपत्नी ताराबाई त्या तारेवरती दोरीवरती नाचावा, हा खेळ यात्रेमध्ये जत्रेमध्ये व्हावा. येणाऱ्या जाणाऱ्यांना अतिथींना महाराज 10 रुपये 5 रुपये 10 रुपये काय पैसे मनाला येतील तेवढे ते यात्रेमध्ये टाकावा. महाराज त्या खेळ पाहून टाकावा. दिवसभर खेळ चालल्यानंतर महेश महाराज असा पैशाचा ढिगारा गोळा व्हायचा. पण पैशाचा ढिगारा गोळा होत असताना महाराज संकेत महाराज बंकट बाबा, त्या लाखा महाराजानं तो एकही रुपया घरी न नेता सगळे पैसे दानपेटीमध्ये टाकावा आणि आपला प्रपंच करावा. काही लोक म्हणते ना महाराज सगळे पैसे दानपेटीमध्ये जात होते, मग तो प्रपंच कसा करत होता. सांगू तुम्हाला, खात काय होता. ऐकून जा. अरे सगळे पैसे दानपेटीमध्ये टाकल्यानंतर माझा लाखा महाराज भगवंताच्या मंदिरामध्ये जो सकाळी आणि संध्याकाळी जो महाप्रसाद भेटत होता ना महाराज, तो महाप्रसाद सेवन करून लाखा महाराज आपला प्रपंच उदरनिर्वाह करत होता महाराज. यात्रेमध्ये जत्रेमध्ये खेळ व्हायचा, पैशाचा ढिगारा गोळा व्हायचा, पण एकही रुपया घरी न नेता लाखा महाराजांनी महाराज सगळे पैसे दानपेटीमध्ये टाकायचे, आपला उदरनिर्वाह करायचा, प्रपंच चालवायचा महाराज. कर्मधर्म सोयगानं महाराज संसार करत असताना लाखा महाराजचा धर्मपत्नीला म्हणजे ताराबाईला दिवस गेले. बघता बघता दिवसही पूर्ण झाले महाराज. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले महाराज. सांगू तुम्हाला, आई एवढ्या लेकरावरती प्रेम करते ना महाराज, तेवढे उपकार या जगावरती कोणीच करत नाही महाराज. पण ती प्रेम करणारी फक्त आई माझी. आई थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार. इतकं प्रेम करते महाराज. 9 महिने 9 दिवस तर लाखा कोलाट्याच्या धर्मपत्नीला गेले महाराज, आणि बघता बघता 9 महिने 9 दिवस पूर्णही झाले. लाखा महाराजांच्या धर्मपत्नीला छोटीशी चिमुकली गोंडस अशी मुलगी झाली महाराज. ऐकून जा माझ्या कीर्तनातलं वाक्य. मुलगी झाली याचं दुःख नाही, आणि या जगामध्ये कोणत्याच बापाला मुलगी झाल्यानंतर दुःख होत नाही, हा इतिहास आहे. कोणत्याच बापाला दुःख होत नाही महाराज. लहान अशी चिमुकली गोंडस मुलगी झाली याचं दुःख नाही महाराज, पण त्या मायेनं मुलीचा चेहरा पाहिला आणि मायच गतप्राण झाली. माई मरून गेली महाराज. एकीकडे मुलगी झाल्याचा आनंद आणि एकीकडे भर तारुण्यामध्ये धर्मपत्नी मरण पावल्याचं दुःख. इकडे आनंद साजरा करावा का दुःख साजरा करावा लाखा कोर्टाला कळाला महाराज. मग सांगू तुम्हाला, भर तारुण्यामध्ये कोणाची पत्नी मरण पावू नाही महाराज. कधी नाही महाराज. ते दुःख लय वाईट असतं. नाही महाराज, कवाच नाही. किती प्रेम करते महाराज आपली पत्नी आपल्यावरती महाराज. महाराज आपली सेवा करत असताना ती आपली दासी म्हणून सेवा करत असते. आपल्याला जेवण घालत असताना ती आपली आई म्हणून जेवण घालत असते, आणि आपल्या संसारामध्ये कसलीही अडचण आली तरी आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा असते ती आपली धर्मपत्नी असते महाराज. इतकं प्रेम करते ते महाराज. आणि ते लाखा महाराज धर्मपत्नी गतप्राण झाली महाराज. एकीकडे मुलगी जन्माला आल्याचा आनंद आहे, एकीकडे धर्मपत्नी मरण पावल्याचं दुःख. आता काय करायचं महाराज. बघता बघता दिवस निघून गेले. महेश महाराज बघता बघता ती मुलगी 17-18 वर्षाची झाली, आणि लाखा महाराजांनी त्याला यात्रेमध्ये तारेवरती दोरीवरती नाचायला शिकवलं. स्वतः बाप यात्रेमध्ये ढोल वाजवायचा, आणि पोटचा गोळा म्हणजे ताराबाईची मुलगी लाखा महाराजाची मुलगी यात्रेमध्ये नाचायची. पुन्हा पैशासाठी घरा गोळा व्हायला लागला महाराज. सगळे पैसे दानपेटीमध्ये जायला लागले.
लाखा महाराज उदारनिर्वाह करायला लागले, संसार चालवायला लागले महाराज. पण कर्म धर्म सोयगाना हा आनंद लय दिवस टिकला नाही. काय झालं, एक दिवस सेवा करत असताना, यात्रेमध्ये जत्रेमध्ये खेळ करत असताना महाराज, त्या राजाचा राजकुमार तो खेळ पाहण्याकरता आला. आणि तो खेळ त्यानं पाहिला महाराज. नुसता खेळ पाहिला नाही महाराज, त्यानं त्या लाखा महाराजाच्या मुलीला लग्नाचं मागणं घातलं. आता राजा आहे महाराज, तो राजाचा सुपुत्र आहे. राजा बोले, राजाच्या घरी काय कमी आहे महाराज, राजा राजाच आहे ना महाराज, राजाचा मुलगा आहे तो. घातलं मागणं लग्नाचं. सगळे पैसे दानपेटीमध्ये टाकले, प्रसाद सेवन केला महाराज. लाखा महाराजांची मुलगी घरी आली आणि घरी बसल्यानंतर मुलीला सांगितलं, बाबा आज खेळ पाहण्याकरता कोण आलं होतं तुम्हाला माहिती का? आज खेळ पाहण्याकरता कोण आलं होतं तुम्हाला माहिती का? बापाने सांगितलं, मुली अगं यात्रेमध्ये खेळ आहे, कोणाच्या वैयक्तिक घरी नाही. किती लोक येतात, किती लोक जातात, आपण कोणाकोणाला ध्यानामध्ये ठेवायचं? बाबा तसं नाही, आज यात्रेमध्ये खेळ पाहण्याकरता एक विशेष व्यक्ती आली होती. तो राजाचा राजकुमार आज खेळ पाहण्याकरता आला होता. म्हणले आला असन, 500 रुपयाची नोट टाकली असन आणि गेला असन. बाबा तसं नव, त्यानं खेळ पाहिला, 500 रुपयाची नाही, त्यानं 2000 रुपयाची नोट टाकली. पण याच्या पुढचं सांगू, त्या राजकुमारानं मला लग्नाचं मागणं घातलं या. ओ बाबा एक काम करा ना, तुम्हाला यात्रेमध्ये जत्रेमध्ये डोल वाजवा लागतोय, मला तारेवरती नाचावं लागतंय, पैसे गोळा करावं लागतं. तुम्ही एक काम करा ना, मला त्या राजकुमारासोबत जाऊ द्या. आता तुम्हाला यात्रेमध्ये जत्रेमध्ये खेळ करण्याची गरज नाही, पैसे कमवण्याची गरज नाही. तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढा माझा पती तुमचा जावाय तो राजकुमार तुम्हाला पैसे दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही फक्त मला त्या राजकुमारासोबत संसार करण्याकरता जाऊ द्या, त्याने मला मागणं घातले. असं महाराज ते वाक्य लाखा महाराजाच्या कानावरती पडलं महाराज. आणि लाखा महाराजाच्या डोळ्यातून गळगळ गळगळ पाणी गळायला लागलं. सांगितलं, ए मुली, अगं पैशाचा आमिष कोणाला दाखवते? आयुष्यभर एवढे खेळ केले, एवढी सेवा केली, आयुष्यभर एवढे पैसे कमवले, पण सगळे पैसे दानपेटीमध्ये टाकले, 1 रुपया घरी नाही आणला. सगळे पैसे मी त्याग केला, सगळ्या पैशाचा मी त्याग केला, आणि तू मला पैशाचा आमिष दाखवते? मुली तू जाऊ नको. ऐक, या बापाच्या अंतःकरणाची तळमळ समजून घे, या अंतःकरणाचं प्रेम समजून घे. अगं मी तुझा बाप आहे, अगं तू जाऊ नको. बापाने सांगितलं, मुली खरंच जाऊ नको. अरे तो राजकुमार तुझ्यावरती प्रेम करत ना, तुझ्या सौंदर्यावरती प्रेम करतोय. अरे जोपर्यंत तुझं सौंदर्य तोपर्यंत तुझ्यावरती प्रेम करेल, आणि तुझं एकदा सौंदर्य खराब झालं का, तोच राजकुमार तुला त्या राजवाड्याच्या बाहेर धक्का बुक्क्या मारल्याशिवाय, बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तू जाऊ नको. ऐक, या बापाची तळमळ समजून घे. महाराज मुलीनं बापाचं ऐकलं आणि मुलगी गेली निघून. महाराज पुन्हा लाखा महाराजांच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला महाराज. आता काय करायचं महाराज? यात्रेमध्ये जत्रेमध्ये खेळ होत होता, पैसे गोळा होत होते, सगळे पैसे दानपेटीमध्ये जात होते महाराज. आता खेळ पूर्णपणे बंद पडला महाराज. लाखा महाराजांनी तो ढोल घेतला आणि खुंटीला अडकून दिला महाराज, भिंतीला अडकून टाकला महाराज. पूर्णपणे खेळ बंद पडला महाराज. ऐका, पूर्णपणे खेळ बंद पडला. 8 दिवस झालं, 9 दिवस झालं महाराज. लाखा महाराजांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. माझ्या जगाच्या मालकाने विचार केला, अरे माझा लाखा महाराज 8 दिवस झालं उपाशी, आणि आता मी जर नाही गेलो, आणि लाखा महाराजांना 2 गाजर प्रेमाचे नाही भरवले, आणि माझा भक्त जिवंत राहत नाही. महाराज जगाच्या मालकानं अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं पुजाऱ्याचं रूप धारण केलं, प्रसाद पात्र हातावरती घेतलं महाराज, आणि लाखा महाराजांच्या घरी आले. लाखा महाराजांच्या घरी आले महाराज, आणि दरवाजा वाजवला. ओ महाराज, दार उघडा. दार उघडलं तर महाराज पुजारी काका प्रसाद पत्र घेऊन आला होता. पुजाऱ्याला बघितलं, लाखा महाराजांना सांगितलं, लाखा महाराज 8 दिवस झालं तुम्ही प्रसाद सेवन करण्याकरता मंदिरामध्ये आलो नाही. म्हणले, महाराज हे प्रसाद पत्र सेवन करण्याचा अधिकार माझा राहिला नाही हो. म्हणले, काय झालं? काय नाही. म्हणले, मी यात्रेमध्ये जत्रेमध्ये खेळ करत होतो, पैसे गोळा होत होते, आणि ती मिळालेले पैसे सगळे दानपेटीमध्ये टाकत होतो, आणि मग मंदिरातला प्रसाद मी सेवन करत होतो. आता खेळ पूर्णपणे बंद पडला, पैसे दानपेटीमध्ये जात नाही, आणि पैसे दानपेटीमध्ये जात नाही, त्याच्यामुळे मी प्रसाद पात्र सेवन करत नाही, आणि तुम्ही आणलेलं प्रसाद पात्र सेवन करण्याचा अधिकार माझा राहिलेला नाही. जगाच्या मालक महाराज धावत पळत रुक्मिणी आई साहेबापाशी गेले, आणि ढसा ढसा रडायला लागला जगाचा मालक, आणि सांगितलं, ए रुक्मिणी, माझा लाखा महाराज जर जिवंत राहावा असं वाटत असेल ना, तुला जावा लागेल ग.
त्या लाखा महाराजाच्या मुलीचं रूप धारण करावं लागल, जावं लागल, कडकडून मिठी मारावं लागल, सांगावं लागल बाबा लई मोठा गुन्हा झाला, एवढी बार गुन्हा पत्रामध्ये घ्या, परत अशी चूक करणार नाही असं तुला म्हणावं लागल. आणि माझ्या लाखा महाराजाला तुझ्या हातानं 2 घास भरवावं लागतील. एवढी कृपा कर माझ्या लाखा महाराजासाठी. महाराज जगाची मालकीन रुक्मिणी आईसाहेबांना ऐकलं जगाच्या मालकाचं आणि स्वतः लाखा कोलाट्याच्या मुलीचं रूप धारण केलं. जगाची मालकीन आली. महाराज दरवाजा वाजवला आणि दरवाजा वाजवला. महाराज बापानं दरवाजा उघडला महाराज आणि समोर मुलगी पाहिली. अरे बापानं मुलीला पाहिलं, मुलीला बापाला पाहिलं. महाराज अंतःकरणातलं प्रेम जागा झालं महाराज. आणि बाप धावत पळत गेला आणि कडकडून आपल्या लेकराला मिठी मारली. महाराज बापानं सांगितलं मुली किती दिवस झाले की गेलेली. मुलीने सांगितलं बाबा मी किती दिवस झालं हे महत्वाचं नाही. बाबा मी लहान असताना माझी आई मरण पावली. पण मी लहान असताना माझी आई मरण पावल्यानंतर तुम्ही स्वतः माझी आई झालात. मला लहानाचं मोठं केलं. पण तुमची विचारपूस न करता मी त्या राजकुमारासोबत निघून गेले. एवढी वार गुन्हा पदरामध्ये घ्या, परत अशी चूक करणार नाही. म्हणले काय करायचं. एवढी बार गुन्हा पदरामध्ये घ्या, परत अशी चूक होणार नाही. महाराज शेवटी बापाचं अंतःकरण आहे. महाराज बापानं मुलीला असं माफ केलं. जगाच्या मालकीनं स्वतःच्या हातानं लाखा कोलाट्याच्या मुखामध्ये महाराज प्रसाद पात्राचा घास भरवला. महाराज लाखा कोलाट्याच्या मुलगी पळून गेली. महाराज जगाचा मालक लाखा कोलाट्याची मुलगी झाला. जगाची मालकीन लाखा कोलाट्याची मुलगी झाला. बर आणि बापानं सांगितलं मुली एक काम कर, तू गेल्यापासून माझा खेळ बंद आहे ना. तू जोपर्यंत माझ्यापाशी राहशील 1 दिवस राहा, 2 दिवस राहा, 3 दिवस राहा. आता तुझं लग्न झालेलं आहे. तुला जेवढ्या दिवस माझ्यापाशी राहायचं तेवढे दिवस राहा. पण तू एक काम कर, तू जोपर्यंत माझ्यापाशी राहशील तोपर्यंत फक्त माझा खेळ चालू कर. दुसरं काही माझं मागणं नाही. महाराज जगाच्या मालकानं विचार केला. म्हणले माझ्या बायकोला यात्रेतच नाचवतंय काय नो हे. आता जगाच्या मालकानं विचार केला. म्हणले माझी बायको म्हणजे जगाची मालकी नाही आणि ती दोरी यात्रेत नाचायची. म्हणल्या मला इटे उभं राहून कसं म्हणतावा. महाराज जगाच्या मालकाने विटेवरनं उडी मारली, एका गड्याचं रूप धारण केलं आणि आले. लाखा महाराजाला सांगितलं काय बी काम असू दे गड्या, पण मला सांगा तुमच्या घरचं काय काम असेल तर मला सांगा. म्हणलं तुला काय काय काम येतं. त्या गड्याने सांगितलं. म्हणलं तुम्ही जी काही काम सांगाल ते काम आपल्याला येतं. म्हणलं तुला ढोल वाजवा येतो का. तो म्हणला मला आणि ढोल नाही चांगला वाजवा येतो. म्हणले आतापर्यंत मी लय जणांचा ढोलच वाजित आलोय. म्हणले द्वापार त्रेता तवापासून चांगल्या चांगल्याचा ढोल वाजवलाय. म्हणले म्या. म्हणले तुला ढोल वाजवा येतो ना. हा म्हणले येतो. मग एक काम कर, तू ढोल माझ्या घरी वाजव, पण तू पगार किती घेशील. आता जगाच्या मालकाला माहिती होते ह्याच्याच घरी नाही काय, हे काय पगार द्यायचंय मला. काय नको म्हणले मला तुमच्या घरचा रुपया नको, फक्त मला 2 टाइम जेवण द्या सकाळ संध्याकाळी. आता जगाच्या मालकाला माहिती होतं ते प्रसाद मंदिरामध्ये भेटते. चालते म्हणले काय अडचण नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने महाराज गळ्यामध्ये ढोल घातला. यात्रेमध्ये आले, जत्रेमध्ये आले महाराज आणि ती दोरी ताणली गेली महाराज. आणि ती दोरी ताणल्यानंतर महाराज जगाची मालकीन रुक्मिणी आईसाहेब त्या दोरीवरती चढला. आणि महाराज यात्रेमध्ये जत्रेमध्ये माझ्या जगाच्या मालकानं ढोल वाजवावा आणि जगाच्या मालकीने त्या दोरीवरती नाचावा आणि याचं वर्णन माझ्या संतानं करावा. काय गोड वर्णन केलं महाराज. आली कोलाटीन केळाया सगुना गुना माया, सगुना गुना माया. आली कोलाटीन केळाया सगुना गुना माया, सगुना गुना माया. आली कोलाटीन केळाया सगुना गुना माया, सगुना गुना माया. आली कोलाटीन केळाया सगुना गुना माया, सगुना गुना माया. ऐकून जा बरं. माझ्या जगाच्या मालकाने गळ्यामध्ये ढोल घातला.
जगाचा मालक ढोल वाजवायला लागला महाराज. यात्रेमध्ये जत्रेमध्ये खेळ चालू झाला, पैसा गोळा व्हायला लागला, सगळे पैसे दान पेटीमध्ये जायला लागले महाराज. पण हा खेळ काय लय दिवस टिकला नाही गड्या. का टिकला नाही त्याच्या मागे कारण आहे, जी ओरिजिनल मुलगी होती महाराज लाखा महाराजाची, त्या मुलीला आपल्या बापाची आठवण झाली आणि ती मुलगी धावत पळत निघाली. म्हणली मी लहान असताना माझी आई मरण पावली, तर माझा बाप माझी आई झाला आणि माझ्या बापाची विचारपूस न करता मी राजकुमारासोबत निघून आले. अरे काय वाटलं असेल माझ्या बापाच्या अंतःकरणाला, अरे काय वाटलं असेल माझ्या बापाच्या अंतःकरणाला. विचार केला महाराज, बापावरचं प्रेम जाग झालं आणि मुलीनं राजवाडा सोडला आणि धावत पळत निघाली बापाच्या भेटीला. आता महिला मंडळ पुरुष वर्ग तुम्ही मला सांगा, ओरिजिनल मुलगी गावाच्या इशूतून तिकडून येताना डुप्लिकेट मुलीनं पाहिली. डुप्लिकेट मुलगी थांबली असन काय? डुप्लिकेट मुलगी वय 240 नि डायरेक्ट पंढरपूरला. रुक्मिणी आई साहेबांच्या जगाचा मालक लगी मुलगी आली, दरवाजा वाजवला, बापानं मुलीला पाहिलं, मुलीला बापाला पाहिलं. पण बापानं मुलीला सुरुवातीला मिठी मारली होती, आता मुलीनं बापाला मारली आणि सांगितलं बाबा एवढी वार गुन्हा पदरामध्ये घ्या, परत अशी चूक करणार नाही. बापानं सांगितलं इडी फिडी झालीस का काय रे तू? आताच 8 दिवसापूर्वी माफी मागितली होती, तुझ्या हातानं मला जेवण घातलं होतं आणि आपला पुन्हा खेळ बी चालू झाला होता. ती म्हणली बाबा मी, आणि येऊन मिठी मारली आणि माझ्या हातानं तुम्ही जेवण केलं. गप्पा हाणू नका. अगं नाही मुली, मी वयस्कर झालं म्हणजे मला कळत नाही का 8 दिवसापूर्वी काय घडलेलं ते आठवणार नाही का? मुलीनं विचार केला, बापानं विचार केला आणि मुलीनं सांगितलं बाबा माझ्या हातून तुम्ही घास खाल्ला म्हणता, पण मी आले नव्हते, मी राजकुमारासोबत संसार करत होते. खरं सांगू बाबा, मी जर तिकडं होते तर इथं येऊन तुम्हाला घास भरवणारी नेमकी कोण होती? बापानं सांगितलं ओरिजिनल मुलगी जर माझी राजकुमारासोबत संसार करत होती तर माझ्या घरी येऊन मला मिठी मारून माफी मागणारी, मला जीवन भरवणारी कोण होती? मग लाखा महाराजांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला. म्हणले ही दुसरी तिसरी कुणी नसून ही जगाची मालकीण रुक्मिणी आई साहेब होती. आणि घरामध्ये ढोल वाजवणारा, यात्रेमध्ये जत्रेमध्ये ढोल वाजवणारा दुसरा तिसरा कुणी नसून तो जगाचा मालक होता. मग महाराज माझ्या जगाच्या मालकाला लाखा महाराजांना हाक मारली, सांगितलं ए देवा, आतापर्यंत निस्वार्थ पद्धतीने केलेले सेवेचं फळ मला आत्ता प्राप्त झालं. माझ्या जीवनामध्ये एवढे मोठे मोठी संकट आली देवा, एवढी मोठी मोठी संकट आली, पण तुम्ही स्वतः माझा ढोल गळ्यामध्ये घालून रुक्मिणी आई साहेब यांनी स्वतः यात्रेमध्ये नाचून माझं ते दुःख निवारण करण्याचा प्रयत्न केला. आणि एका ग्रस्तानं माझ्या जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, महाराज देव नेमका भक्ता करता काय करतो? याचं उत्तर माझ्या जगद्गुरु तुकोबाराने देवा. कुठतरी वाजत येऊ दगडा पत्र पडले आणि वाजत दे. तुम्हाला सवय नाही का कीर्तना टाळी वाजवायची?
सवयच नाही ना, कवा लागायचे आम्ही मेले. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही खपक्या पाकिट घेऊन फिस्टा बदलली, फिस्टा शिफ्ट वरती आलो. आता शिफ्ट बदलीत आम्ही इनोवा घ्यायला लागलो. कुणाच्या जीवावरती? तुमच्या जीवावरती ना. अरे आमचा झालाय सांगत पण तुम्ही तरी सुधारला का? सुधारायचं कुणी ह्याची आत? खरंच सुधारणा ही काळाची गरज आहे गड्या. आपला सप्ताह किती वर्षापासून आहे? किती? 29 वर्षापासून आहे ना संजय बाबा. इमानदारीने मला खरं सांगा, 29 वर्ष झालं आपल्या सप्ताहाला. 12 दूने 24 म्हणजे 2 तप कंप्लीट झाली. बरं 29 वर्षामध्ये कमीत कमी 28 तरी आता पहाटे 4च, मग आता सुट्टी नाही. कुठं चाललो होतं आपलं? 29 वर्षापासून सप्ताह चालू आहे. महिला मंडळ मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 29 वर्षापासून सप्ताह चालू आहे, कमीत कमी 29 वर्षात 28 तरी वारकरी. अरे बाप्पा, अगं माय 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 नाही. बरं जाऊन द्या. 15 वर्षात कमीत कमी, मी म्हणतो 29 वर्षात कमीत कमी 10 तरी. तुम्ही हायत्र वारकरी, मी नवीन वारकऱ्याचं सांगतो या. नवीन झालेली पिढी नाही नाही. बरं थांबा, आता 8 दिवसात सप्ताह आपला 9 दिवसात धरा. 9 दिवसात कमीत कमी 8 तरी. 8 बी नाही, 2 तरी, 1 तरी नाही. अरे कशाला सप्ताह करता येड्या हो तुम्ही? अरे समाजामध्ये काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे ना. 1 तरी वारकरी, 1 सुद्धा वारकरी सप्ताह कायला करायचे? तर तुम्हाला सांगतो गड्या, आता आमचे बंकट बाबा आहे तिथं. ही माळ दिसते ना, नुसती माळ नाही गड्या. हे लायसन जर गळ्यामध्ये असल महाराज, तर काळ सुद्धा तुमच्यापासून दड 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 पळ सुटला कडे काळा पापोड या रे. शिवनाम शीतळमुखी शेविता कापडिया रे. महाराज ही लायसन जर गळ्यामध्ये असेल महाराज, ही लायसन म्हणजे एवढं सोपं समजायचं काम नाही. आता तुम्हाला ह्या लायसनाची किंमतच माहिती ना, तुम्ही म्हणून घालीनाच ना. मी सांगतो तुम्हाला ह्या पवित्र तुळशीची ताकद काय. ऐका, या पवित्र तुळशीच्या माळेची ताकद. आता माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ तुम्हाला दिसती? अय मावशी बोल की, दिसते ना? माग बसलेली मावशी तुम्हाला दिसती माझी माळ? माळ दिसती का? माळ दिसते ना? मग ऐका, माझ्या गळ्यातल्या पवित्र तुळशीच्या माळेला जास्त किंमत आहे का तुमच्या गळ्यातल्या सोन्याला? मोठ्याने बोलायचं बरं का, नाही तर तुम्हाला शेजारची शपथ आहे. आता नाही सुटी तो म्हातारी कोपरा हाणायला लागली त्याला. तो माझ्या पवित्र तुळशीच्या माळेला जास्त किंमत आहे का तुमच्या गळ्यातल्या सोन्याच्या मण्याला? कशाला किंमत आहे? कशाला किंमत आहे? मग आता एक काम करा, मी चौकदार मामाला तिकडे पाठवतो, सगळं सोनं त्यांच्या जवळ द्या आणि माझी पवित्र तुळशीची माळ तुमच्या गळ्यात घ्या. मावशी खाली बसा, खाली माग बघा बघा माग बघा. तुम्हाला खरंच वाटलं की एखादी मावशी येईल? बाबा धर माझं सोनं, दी तुझ्या गळ्यातली माळ. बरं जे येईन तिचा सत्कार करून आपण. काय अडचण तुम्हाला सत्कार कराय? मला किलो 2 किलो सोनं भेटत, तुम्हाला सत्कार कराय अडचण काय? असंच कीर्तनामध्ये म्हणलं संकेत महाराज महेश बाबा, एका माता म्हणली इतका राग आला तिने गळ्यातलं सोनं काढून असंच माझ्या अंगावर फेकलं. माझ्या अंगावर फेकलं, असं मी गप नाही बसलो, ते उचलला असंच खिशात घातलं की जड लागलं. बायकोला म्हणलं बायको बस गाडी चल, आपल्याला पहिलं सोनं करायला जायचं. गेलो राशीनला सगळ्यात मोठं दुकान कोणतं? सराफाचं. गेलो महाराज तिथं, त्याला म्हणलं ह्याचं किती येतं? त्यांनी बरोबर घेतलं, तर त्यांनी चहा सांगितला. म्हणलं किती येतं ह्याचं? 1.5 लाख येतात का 3 लाख येतात? खरं सांगा. आता काल आमच्या मित्राच्या गळ्यामध्ये, मित्राच्या बायकोच्या गळ्यामध्ये 6.5 लाखाचं होतं. म्हणलं कमीत कमी 3 लाखाचं तरी. तो म्हणला महाराज बेंटेक्स दिसतंय. ह्यांचं नाही ना आधी लागायचं कोणी. अरे ह्यांच्या वय कुणाच्या बी नादी लागा र, पण ह्यांच्या नाही. कीर्तनकार
प्रवचनकार, आमदार, खासदार, बायको पुढं गपगार. ह्यांच्या पुढं नाही र काय जमत. आता आमचे महेश महाराज इतका गोड पाकवाज वाजवतात, तुम्हाला खरं सांगतो गड्या, आमच्या घालून सांगतो पण तुम्ही ऐका. आमच्या महेश महाराजांनी इतका पाकवाज भारी वाजू द्या आणि फक्त घरी गेला म्हणू द्या. आज औदुंबर महाराजाच्या कीर्तनामध्ये संगमेश्वर मंदिरावरती असा पाकवाज वाजला, असा पाकवाज वाजला, बायको म्हणती तुम्ही अजिबात थपा मारू नका. लई खतरनाक महाराज. हे आमचे गायक मंडळी घरी जाऊन द्या. तुमचं झालंय का? नाही, मेलं गड्या आता. गालिंग लोटांगण पाहून पटांगण आता काही सोपं नाही राहिलेलं. सोपं नाही र, सोपं नाही. आता हे आमचे गायक मंडळी घरी गेले ना, अशी चाल म्हणलो कीर्तनात, अशी चाल म्हणलो. औदुंबर महाराजांनी टाळ्याच वाजवायला सांगितल्या. ती म्हणते गप बसा, तुम्ही किती चालीचे ते मला ही लग्नाच्या आधीपासून माहिती आहे. उग तुमची कीर्तनात चाल ऐकली आणि त्या चालीवरती बाळले, नाही तर तुमच्या सोबत मी लग्नच केलं. मी म्हणून फायनल वाक्य बॉय, मी म्हणून राहिले. तू का नाही गेली निघून पटकुनी? पटकुनी निघून जायचं नव्हतं. नाही नाही महाराज, ही लयच खतरनाक आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का गड्या, इतकी खतरनाक असताना सुद्धा महाराज आता स्थळ लयच अवघड झालं, येणं नाही. प्रत्येक गावामध्ये 550 गडे आहेतच बुवा. रोज सकाळी महाराजाच्या मंदिरापाशी गेलं का, महाराज तेवढं आमच्या पप्याला पोरगी बघा. आता पप्याचं वय कमी नाही, पप्याचं वय जवळजवळ 42. 42 वयात तू लग्न करून करायचं काय बो नेमकं? तू काय लग्न करतो? 42, 45 ला तुझं लग्न होणार आणि 50 ला तू मरणार. थोड्यासाठी काय लग्न करतो? आलाय ना गप जा. सोपं समजायचं नाही. पण खरं सांगू का, एवढी खतरनाक ही माता माऊली असताना सुद्धा खरा परमार्थ करावं फक्त माझ्या महिला मंडळीने. खरा परमार्थ महिला मंडळीने करावा. महाराज तुम्हाला खरं सांगतो गड्या, ही कव्वाच गाथ्यातलं म्हणत नाही आणि माथ्यातलं म्हणल्याशिवाय राहत नाही. कव्वाच गाथ्यातलं नाही. तुम्ही दिंडीमध्ये फिरा, किती दिंडीमध्ये जावा, पण गाथ्यातलं नाही. एका माता माऊलीने हातामध्ये माय घेतला आणि जीच म्हणायला लागली, अरे अरे युट्यूब तुझ्यात माझं मन र, घेतला मोबाईल लावते तुला फोन. अरे माय म्हणलं, डायरेक्ट जगाच्या मालकाचा नंबर भेटला हिला. बाबा डायरेक्ट जगाच्या मालकाचा. संकेत महाराज सोबत होते. संकेत महाराजाला म्हणलं, संकेत बाबा 5 मिनिटं थांबा गड्या, हे आपल्याला गाणं ऐकल्याशिवाय पुढे जायचं. अरे अरे युट्यूब तुझ्यात माझं मन र, घेतला मोबाईल लावते तुला फोन र. थांबा म्हणलं, पुढं काहीतरी जोडलं असेल. तुझी रे लय लय आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. अरे बाप्पा, जगाच्या मालकाला मिस कॉल. हिला नंबर बी भेटला कुठं, मिस कॉल बी दिला कुठून. एवढंच नाही, बंकड बाबा तिने ह्याच्या पुढचं इतकं भारी रचलं होतं. ती म्हणली, देवाचा रे तूच देव, माझा नंबर कर शिव. नेमका जगाच्या मालकाकडे कोणता मोबाईल आहे बुवा? आयफोन आहे का, बटनाचा मोबाईल आहे का, स्क्रीन टच मोबाईल आहे का, लॅपटॉप, काय कळाच बुवा. सोपं नाही, सोपं नाही. पण खरं सांगू का, एवढी चॅप्टर असताना सुद्धा परमार्थ करावं ह्यांनीच आणि प्रपंच करावं बी ह्यांनीच. महाराज का सांगू? पुरुष वर्ग एका मिनिटामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या एका घराचं 2 घर करायची का 2 घराचं 1 घर करायचं? ताकद कोणामध्ये? कोणामध्ये? सोबदार बाबा. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. वा वा वा, हसू द्या. जाऊन द्या, तुम्ही काय हसून, आम्ही येतो चहा घेऊन. चला. एका घराची 2 घर करायची का 2 घर करायची, 2 घराची 1 घर करायचं? ताकद कोणामध्ये? या ताकद कोणामध्ये? चांगलं भासलेलं दिसताय की तुम्ही बी. सोपं नाही महाराज. खरा परमार्थ ह्यांनी टेकवा गड्या. खरंच परमार्थ ह्यांनीच टेकवा. आपण खरं सांगू गड्या, वारकरी संप्रदायाची जोपासना करत असताना जर धर्मपत्नी जर आपली व्यवस्थित असेल आणि ती जर जगाच्या मालकाचं भजन पूजन करून जर रोज देवपूजा करून जर रोज हरिपाठ करत असेल आणि बरोबर स्वयंपाक करत असताना जर हरिपाठ माऊली ज्ञानोबराची सेवा जर करत असेल महाराज, ते नुसतं घर नाही, ते घराचं गोकुळ आहे. ही ताकद आहे महाराज, ही ताकद आहे महाराज. आणि प्रत्येक महिलेला वाटतं ना, आपला पती पितो, पिऊ द्या त्याने.
पण तुम्ही इकडे तिकडे जायचं नाही, दारू सोडायला अजिबात कुठं जायचं नाही. जाकार मळ्यालांचा यार मळ्यालांचा तिकडं पुण्याला अजिबात कुठं जायचं नाही. तुम्हाला एक कान मंत्र देतो मी, तुम्हाला कान मंत्र. तुम्ही स्वयंपाकाला बसल्या, तुम्ही एक काम करायचं, फक्त स्वयंपाकाला बसल्याबरोबर माझ्या माऊली ज्ञानोबरायचा हरिपाठ म्हणायचा. आणि हरिपाठ म्हणून झाल्यानंतर जे आपल्या गावाचं जागृत देवस्थान आहे, त्या जागृत देवस्थानाचं तुम्ही भजन करायचं. माझ्या माऊली ज्ञानोबराई जगद्गुरु तुकोबरायचं भजन करायचं. महाराज तुम्ही 21 दिवस जर भजन करत तो स्वयंपाक केला, तो नुसता स्वयंपाक राहत नाही, तो महाप्रसाद होतो. आणि असा महाप्रसाद जर तुम्ही तुमच्या पतीला खाऊ घातला तर महाराज बरोबर 1 महिन्याच्या आत त्याची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद नामस्मरणाची आहे. म्हणून नामस्मरण करा. ताकद आहे महाराज नामस्मरणाची, म्हणून नामस्मरण करायचे. तसं तुम्ही नामस्मरण नाही करत, काय नाही लय अवघड आहे. सांगू तुम्हाला, माझं अख्खं कीर्तन विसराय गाड्या, पण माझ्या कीर्तनातले संदेश विसरू नका, अजिबात नाही. सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायाची उपासना करत असताना, पकवाज वाजवत असताना, गायन करत असताना, भजन करत असताना महाराज पकवाजाला झपताला नाही वाजवता आलं तरी चालेल. महेश महाराज नाही आला तरी चालते, काय अडचण नाही, जाते जमून. आपलीच लोक असतात सगळे. गायनाचार्याला यमक मध्ये भैरव मध्ये यमक जरी आली, एक राग स्वरा जरी नाही आला तरी अडचण नाही, कुणी काही म्हणत नाही. टेन्शन घ्यायचं. कीर्तनकाराला 2 अभंगावरती चिंतन कमी येऊन द्या, काय अडचण नाही. पण खरं सांगू का, वारकरी संप्रदायाची उपासना करत असताना, पकवाज वाजत असताना, कीर्तन करत असताना, प्रवचन करत असताना, माझी माऊली ज्ञानोबराई तुकोबराई जगाच्या मालकाची सेवा करत असताना, सोमेश्वर भगवंताची सेवा करत असता, आणि वारकरी संप्रदायामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असताना त्या वारकऱ्यानं स्वतःच आचरण हे शुद्धच ठेवलं पाहिजे. ज्याचं आचरण शुद्ध त्याचा परमार्थ शुद्ध. ज्याचं आचरण चांगलं त्याला परमार्थामध्ये किंमत आहे. महाराज परमार्थ का करायचा? संसारामध्ये जसं जसं तुमचं वय वाढतं, ऐकून जा, जसं जसं तुमचं वय वाढतं तशी तशी तुमची किंमत कमी होती. पण परमार्थामध्ये उलट आहे महाराज. जसं जसं तुमचं वय वाढेल तसं तशी तुमची उंची आणि किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमार्थ करायचा. विठ्ठल विठ्ठल जगाच्या मालकाचं भजन करायचं. आणि जाता जाता एक मुद्दा सांगतो गड्या तुम्हाला, धर्माचं पालन करा. कारण आता गोष्टीला असं झालंय, धर्म तो न कळे काय झाकी येले डोळे. धर्मावरती गालबोट लावणार गडी लांबचं नाहीत. ध्यानात ठेवा. आपल्या हिंदू धर्माला त्रास देणारे आणि आपल्या हिंदू धर्माला नावं ठेवणारी आपल्याच धर्मातली तर हे विसरता कामा नाही. पण सांगू तुम्हाला, अरे नाही ना तुम्हाला धर्माची सेवा करता आली, नाही तुम्हाला कीर्तन करता आलं, नाही तुम्हाला प्रवचन करता आलं, अजिबात करू नका. पण आपल्या धर्माला गालबोट लागणं असं वागू नका. तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत धर्म जर कोणता असेल आणि अनादी कालापासूनचा धर्म जर कोणता असेल तर तो आपला हिंदू धर्म आहे. महाराज हिंदू धर्मासारखा सगळ्यात श्रेष्ठ धर्म नाही. पण आता गोष्टीला काय झालंय महाराज, तुम्ही आम्ही जातीत वाटलो, ह्या जातीचा तो त्या जातीचा, ह्या जातीचा. पण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जातपात मानली जात नाही. यात याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्र. महाराज माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जर जातपात मानली जात नसेल तर आपण सुद्धा जातीपातीच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. आणि ज्याला लय जातीपातीचं राजकारण करायचं लय नाद आहे ना नाद, त्याला आपलं ओपन चॅलेंज ओपन. तू फक्त 4 समाजातल्या लोकांचं रक्त वेगवेगळं कर आणि डॉक्टर साहेबाकडे जाऊन डॉक्टर साहेब 4 जातीतल्या लोकांचं रक्त मी तुमच्या समोर मांडले, फक्त ही रक्ताची ट्रीटमेंट करा आणि ह्या रक्तावरून त्या व्यक्तीची जात ओळखा. त्या डॉक्टर साहेबांना जर जात ओळखली महाराज, आजपासून कीर्तन करणं बंद करून टाकेन महाराज. बंद. एवढं सोपं वाटतं तुम्हाला? समजा वेगळ्या जातीचा आहे, त्याचं वेगळं रक्त आहे, असं आहे का? तो ह्यो जातीचा आहे, ह्या जातीचा, त्याचं रक्त वेगळं आहे का? अजिबात नाही महाराज. फक्त आपली एकच जात. कोणती जात? ऐकून जा. तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे, माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, बस माझी जातीचे मज भेटो कोणी विषय संपला. तुमच्या गळ्यामध्ये माळ, माझ्या गळ्यामध्ये माळ, बस आपली एकच जात, वारकरी मनुष्य. मग माणसानं माणसाशी माणसासम वागणे
ही आपली जाते महाराज. अजिबात जातीपातीच्या भानगडीत पडू नका. आणि जाता जाता सगळ्यात महत्वाचे महाराज, अतिथी जर दारामध्ये आला तर त्याला विनमुख माघारी जाऊ देऊ नका. अरे ही जुनी मंडळी, माझी पटकेवाळी मंडळी, ह्यांना विचारा. अरे पूर्वीच्या लोकांमध्ये जर काही महाराज अतिथी दारामध्ये आला महाराज, अरे ते कुपरी नावाचा प्रकार होतो, ते कुपरी बनेल, कुपरी नावाचा बनेल महाराज. इथं एक किस्सा, इथं दोन किस्सं, लय केशात किस, पिशीत पिशी, लय वेगळं होतं नियोजन महाराज. ते अशी जुनी मंडळी महाराज, अतिथी जर दारामध्ये आला तर कुपरी मधून 10 रुपये 5 रुपये काढून त्या अतिथीच्या हातावरती ठेवत होते. पण अतिथी दारामधून विनमुख माघारी जाऊन देत. पण आता कलियुग आहे. या कलियुगामध्ये अतिथी जर दारामध्ये आला महाराज तर अजिबात त्या अतिथीला 1 रुपया सुद्धा देत नाही. अरे विनमुख तुमच्या दारातून अतिथी गेल्याशिवाय राहत नाही महाराज. एक कलियुग आहे, सांगू तुम्हाला. अरे पूर्वी दारामध्ये बोर्ड असायचा, दारामध्ये बोर्ड लावलेला असायचा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता संकेत महाराज डायरेक्ट दारावरच बोर्ड आहे, कुत्र्यापासून सावध राहा. आता नेमकं घरातल्या कुत्र्यापासून का गेटवरच्या कुत्र्यापासून ही काय कळलं नाही बुवा आपल्याला. सोपं नाही र, सोपं नाही. जुनी लोक महाराज काय जेवढं तुम्हाला दान धर्म करता तेवढं ती करत होती महाराज. ह्यांना विचारा. पण महाराज कलियुगामध्ये अशी काही माणसं जन्माला येतील, पैसे कमवतील, संसारामध्ये पैसे कमवतील, पण बंकड बाबा ते कमवलेला पैसा दान धर्म न करता, धर्मासाठी तो पैसा न खर्च करता, नाम संकीर्तनासाठी न खर्च करता, दारामध्ये अतिथी आल्यानंतर न देता डायरेक्ट पैसे देणार नाही. माझ्या साधू संतांना आधीच गाथेमध्ये लिहून ठेवलं. पैसे कमवणार, सटकून पैसे कमवणार, पण अतिथी जर दारामध्ये आला त्याला देणार नाही. मी स्वतः सांगत नाही, गाथेमध्ये लिहून ठेवले. कलियुगातले लोक कशी वागतात ऐकून जा. जोडनिया धन नाशी वेश अतिथी आलिया दारी नाही म्हणे, अतिथी आलिया दारी नाही म्हणे. जोडनिया धन नाशी वेश अतिथी आलिया दारी नाही म्हणे. जोडनिया धन नाशी वेशागरी, अतिथी आली दारी नाही म्हणे. अरे पैसे कमवतो, पण अतिथी जर दारामध्ये आला तर महाराज रुपये देत नाही. साधू संतांना आधीच कळलं होतं म्हणून गाथेमध्ये लिहून ठेवलं. एवढंच नाही महाराज, या कलियुगामध्ये काय होईल ऐकून जावा. लोक आई वडिलाला मानाय तयार नाही, पण नको त्याला मानल्याशिवाय राहणार नाही. माझ्या गाथेमध्ये आधीच लिहून ठेवलं महाराज. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. किती बेमान दुनिया ऐकून जा महेश महाराज. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने. या जगामध्ये लोक आईला मानाय तयार नाही, वडिलाला मानाय तयार नाही, नको त्याला मानल्याशिवाय राहत नाही. मी सांगत नाही. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे. या जगामध्ये साधू संताला लोक मानाय तयार नाही. साधू संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़े को बहुमान, हिजड़े को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. या जगामध्ये महाराज लोक आई वडिलाला मानाय तयार नाही, साधू संताला मानाय तयार नाही, आणि नको त्याला मानल्याशिवाय राहत नाही. हे माझ्या गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबांनी आधीच लिहून ठेवलं. आपण वाचित नाही, तो भाग वेगळा विठ्ठल. जन्माला आलाय ना, तर
जगाच्या मालकाचं भजन करायला विसरू नका गड्या. का विसरले तया थोर झाले हानी आणि पचतील खानी चौरी 80चा महाराज. एकदा का तुम्ही भगवंताला विसरले मग तुमची त्यात हानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं सांगून जर तुमच्या लक्षामध्ये आलं नाही तर माझी संत महात्मे सांगतात की ज्या वेळेला तो काल तुम्हाला लिहिणे करता येईल मग त्यावेळेला तुम्हाला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मी सांगत नाही. सांगू तुम्ही भोले बाबाची सेवा करा, भोले बाबाचं नामस्मरण करा. भोले बाबाची सेवा करत असताना नामस्मरण करत असताना तुम्ही हातामध्ये काही जरी नाही आणलं महाराज आणि भोले बाबाच्या दरबारामध्ये जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला भोले बाबा तुम्हाला पाहिजे ती मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद माझ्या भोले बाबाची आहे. इतकं प्रेम करणारा भोले बाबा महाराज. सांगण्याची गरज नाही महाराज. न सांगता तुम्हा कळू येते अंतर किती प्रेम करतो महाराज. ऐकून जा. काली हात लेके जो, काली हाथ लेके जो दर पे तेरे आएगा, काली हाथ लेके जो दर पे तेरे आएगा, बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा पाएगा, बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा पाएगा, बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा पाएगा, बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा पाएगा. खाली हाथ लेके जो, खाली हाथ लेके जो दर पे तेरे आएगा, खाली हाथ लेके जो दर पे तेरे आएगा, बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा पाएगा, बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा पाएगा, बाबा तेरे भक्त राज जो मांगेगा पाएगा, बाबा तेरे भक्त राज जो मांगेगा पाएगा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय. अरे तुम्ही खाली हाताने जरी भोले बाबाच्या दरबारामध्ये महाराज आलात ना तरी तुमची अंतकरणातली मनातली इच्छा पूर्ण करण्याची ताकद माझ्या भोले बाबाची. भोले दैवत आहे महाराज. कमी सेवेमध्ये जास्त फळ देणारं दैवत म्हणजे माझे भोले बाबा. कसं खाली हात लेके जो दर पे तेरे आएगा, खाली हात लेके जो दर पे तेरे आएगा, बाबा तेरा भक्त राज जो मांगेगा पाएगा. अरे तुम्ही जे मागाल तुमची जी अंतकरणातली इच्छा असेल तो जगाचा मालक दिल्याशिवाय राहणार नाही. पण मला तुमची सेवा तशी पाहिजे. मग साधू संतांची सेवा घडावी, साधू संतांच्या नामस्मरणाची सेवा घडावी, जगाच्या मालकाच्या नामस्मरणाची सेवा घडावी. एवढंच नाही महाराज. आणि एवढं सांगून तुम्हाला खरं सांगतो नाही ना लक्षामध्ये आलं पण जेव्हा तो काळ तुमच्यावरती असा घाला घालेल त्याशिवाय तुम्हाला कळणार. मी सांगत नाही. ऐकायचं तुम्हाला. माझे संत महात्मे सांगतात. काय सांगतात? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद शेवटी बा काल बांधून येईन, सरद शेवटी बा काल बांधून येईन, सरद शेवटी बा. येता जनार्दनी आमचे काय बाजाईन, आमचे काय बाजाईन, येता जनार्दनी आमचे काय बाजाईन, येता जनार्दनी
गणेशवाडी गावात लय ताकद आहे व माझ्या भोले बाबाच्या नावात लय ताकद आहे व माझ्या भोले बाबाच्या नावात माझ्या भोले बाबाच्या नावात लय ताकद आहे काय वाजत गाजत आत्मापुरे गावात काय वाजत गाजत आत्मापुरे गावात बोला बोला बाळू मामाच्या नावाने एंडी माऊलीच्या नावाने काय वाजत गाजत आत्मापुरे गावात लय ताकद आहे व माझ्या बाळू मामाच्या नावात माझ्या बाळू मामाच्या नावात आताशी फ्रेज झाला तू आता खरंच आपल्याला जगाच्या मालकाचं भजन करायचं भजन बी असं करायचं महाराज भजन असं करायचं मी सांगून तोपर्यंत भजन करायचं हातवर घ्या अशी मोकळं म्हणून अय मावशे घे की हातवर अय चष्मावाले घे ना हातवर काहीच करावं या मावशीला तो इकडे माग राहिलेली मावशी तो तुला इंग्लिश मध्ये सांगू का In there will be communication technology information but also India is my country all India's are my brothers and sisters काय हातवर असलंय कीर्तन तर 2 तास इंग्लिश मध्ये सांगेल मी ती मला कळत नाही तुम्हाला समजत नाही सोबत टाळी वाजवायची नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय विचारलं महाराज आम्ही संसारिक माणसं आम्हाला जर हसून खेळून सुखाने आनंदाने संसार करायचा असेल तर मग माझ्या जगद्गुरु तुकोबाने सांगितलं अभंगाच्या शेवटच्या
बहुमा